सुधाकर बडगुजरांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी। सुधाकर बडगुजर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड आणि जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी यांनी दिली। यावेळी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात बडगुजर यांच्या हकालपट्टीचं स्वागत केलं। सुधाकर बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊत यांनी ही कारवाई केली असल्याची माहिती यावेळी सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली। तसेच आमचा पक्ष आदेशावर चालतो असं म्हणत गायकवाड यांनी भर पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा फोन आल्याचं सांगत बडगुजर यांच्या हकालपट्टी केल्याची घोषणा केली। सामन्यामध्ये नियुक्ती जाहीर होती। कोणाला विश्वासात घेतलं, कोणाला विश्वासात घेतलं काही नाही। त्यांना उपनेता केलं, आम्हाला कोणाला विश्वासात घेतलं। हे निर्णय उद्धव साहेबांचा आहे। कोणाला जिल्हा प्रमुख करायचा, कोणाला उपनेता करायचा, हा निर्णय त्यांचा आहे। त्या निर्णयात तुम्ही हस्तक्षेप करू शकता। तरी जे काल आक्षेप घेतले आम्ही 10 दिवस नाराज आहेत, आपण त्या संदर्भात काही चौकशी केली का? नाराजी आहे की नाही अजून तरी आमच्या कानावर आलं की या ठिकाणी नियुक्ती केल्यानंतर नाराजी वगैरे असं काही नाराजी असते तर लगेच काहीतरी झालं असतं, इथल्यापर्यंत आलं असतं। 3 महिने झाले काही झालं नाही, शिबिर झालं, शिबिरात काही झालं नाही। आता चर्चा होत असतात, करत असतात, असं काही। दरम्यान कालच सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी बोलताना पक्षात संघटनात्मक बदल झाल्यामुळे अनेक जण नाराज आहेत, तसेच माझी कुणावरही नाराजी नसून स्वतःवरच नाराजी आहे असं म्हटलं होतं। त्यानंतर अखेर आज ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली। फोन हा संजय राऊत साहेबांचा आदरणीय प्रेस सुरू असताना भक्ताजी नाना गायकवाड यांना आलेला आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झालेली आहे। सांगितलं मी लग्न कार्यामध्ये व्यस्त आहे। माझ्या काही ज्या भावना आहेत त्या नक्कीच मी तुम्हाला प्रसार माध्यम हे लोकशाहीचं चौथं स्तंभ आहे आणि त्याच्यासमोर याला मी शिवसैनिक आहे। मी माझं मत स्पष्ट जे काही मत असेल ते नक्की आपल्याला आमंत्रित करून माझ्या भावना आपल्यासमोर ठेवेल। तुम्ही सहमत आहे की नाही एवढं सांगा फक्त। मी तुम्हाला तेच सांगितलं, जिल्हा प्रमुखांची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि प्रोटोकॉल असा सांगतो त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी बोलणं, कारण महानगर प्रमुख पेक्षा जिल्हा प्रमुख मोठे आहेत आणि त्याच्यामुळे तेच बोलतील। त्याच्यामुळे मला काय म्हणायचं तर माझ्या महानगर प्रमुख म्हणून तुम्हाला बोलू त्यांच्या वक्तव्याचे त्यांचं नाव घेतलं म्हणून असं हे बघा, हे चर्चा आहे ना गेल्या अनेक दिवसापासून महिन्यापासून चालू आहे आणि कोण पेरतं हे पण माहिती आहे। आपले दात आपलेच लोक, पण आम्ही काम करतोय, आम्ही काम थांबवलं का? तुम्ही बघताय, तुम्ही साक्षीदार आहात त्याचे। आणि त्याच्यानंतर सुद्धा अनेक आम्ही लोकसभेच्या अगोदर सुद्धा असं चर्चा होत्या आणि आम्ही आमच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी राजाभाऊ यांना सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उमेदवारी मिळाली आणि सगळ्या त्यांच्या प्रत्येक माणसाला असलेला आणि महिला असलेला शिवसैनिक आत्मबंधनाने त्या उमेदवाराचं काम करत होतं। त्याची प्रसिद्धी राजाभाऊ वाजे हे प्रामाणिक शिवसैनिक त्या ठिकाणी खासदार झाले। त्याच्यामुळे या चर्चा तेव्हापासून चालू आहे। चर्चा कोण करताय, का करताय त्याचं विश्लेषण करावं।